करण्यापूर्वी आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात आली असेल, आपण काही लोकांनी याच्यामध्ये कोरोनामध्ये काम केलं, बरोबर? किती लोकांनी मस्तपैकी पोलिसांचा प्रसाद खाल्ला, त्याच्यासाठी तंबाखूसाठी खाल्लाय ना? तंबाखू आणायला कशाला बाहेर पडला होता तो कोर्टात? हे सगळं साहित्य सगळं बंद होतं, कशाला बाहेर पडलं? त्याची स्लाइड आहे, जेवढं शक्य होईल तेवढं मी लवकर तुमच्या बरोबर हे स्लाइड संपवेल. आणि एक महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो इथे काही मुलं दिसतात तुम्हाला टी शर्टवर आलेले, त्यांच्यासोबत एक छोटासा उपक्रम आहे ते आपण करणार आहोत, जे की तुम्ही लाईफ टाईम कधीही आम्हाला विसरणार. ओके, सो आपण एक एक टॉपिककडे जाऊया. सारथी फाउंडेशन ही सामाजिक संस्था 2015 पासून चालू करते, मागच्या 15 वर्षापासून. आता आमच्याकडे जे प्रोजेक्ट चालतात, गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट चालत नाही, आमच्याकडे जे प्रोजेक्ट चालतात ते स्पेशली फक्त आम्ही तयार केलेला प्रोजेक्ट चालवतो, आमचे स्वतःचे. गव्हर्नमेंटच्या कामात आम्ही सहकार्य करतो, आम्ही कुठल्याही गव्हर्नमेंटकडून एक रुपयाही घेतो. ओके, हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प आमचा स्वतःचा प्रकल्प आहे. याच्यामध्ये आम्ही शाळा, महाविद्यालय आणि वसती पातळी अशा 3 टप्प्यांवर काम करतो. जसं तुम्ही बऱ्याच शाळांच्या समोर लिहिलेलं वाक्य वाचलं असेल, आमची शाळा तंबाखूमुक्त शाळा, वाचलंय? तर त्याचा करता धरता येईल सोलापूर जिल्ह्यात. ज्या शाळा तुम्हाला ज्या 4720 शाळा ज्या सोलापूरमधल्या काम करतायत, त्या 4720 शाळांबरोबर आम्ही काम करतो. त्याच्याबरोबर महाविद्यालयांच्या शेजारी तुम्हाला धूम्रपानाचे क्षेत्र दिसतंय, काही कार्यालय आता तंबाखूमुक्त डिक्लेअर होत आहे, तर त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीवरती आम्ही आहोत आणि त्याच्यासोबत मिळून पुणे जिल्हाभरामध्ये जिल्हा तंबाखूमुक्त कसा करायचा याच्यासाठी आम्ही अभ्यास करतो. ओके, तर या प्रकल्पाच्या अंतर्गत कसं आमचं काम चाललंय थोडंसं आपण डिटेलमध्ये बघूया.